सो हॅलो गायज, वेलकम टू माय न्यू ब्लॉग. 2025 मधला माझा पहिला ब्लॉग असेल. खूप महिन्यानंतर मी ब्लॉग टाकतो माझ्या चॅनलवर. सो आपण गाडी काढली, आता डिसाईड नाही कुठे जायचं आहे, बट आता डिसाईड करू कुठे जायचं आहे. ते जिथेही जाऊ तुम्हाला दाखवू आम्ही. चला पेट्रोल वगैरे आता भरून घेऊ, मग सांगू तुम्हाला. खूप महिन्यानंतर मी ब्लॉग चालू केलेला. त्या टायमी गोप्रो घेतला, मागे मोबाईलमध्ये शूट करत होतो, तर त्यासाठी आता गोप्रो घेतला आहे आम्ही. तर थोडं बरं वाटतं ह्यामध्ये. मोबाईलमध्ये कसं होतं, थोडंसं असं पकडा तसं पकडा, कधी कधी कवर नव्हतं होत. तर ह्यात थोडं चांगलं वाटतं. आणि खूप दिवसानंतर स्टार्ट केला आहे ब्लॉग, तर थोडंसं हे वाटतं का त्याला, शाय फील होतं एकदम. आणि खूप दिवसानंतर चालू केला आहे ब्लॉग. आता पहिला सवय झालेली मध्ये की सारखं ब्लॉग करा, सारखं एडिट करून टाका. तर पुढे बघूया काय काय मी तुम्हाला दाखवू शकतो. बघा, आता तुम्ही ह्या चॅनलवर आहे ना फूड ब्लॉग जास्त बघाल. आम्ही खूप जास्त फिरतो सॅटर्डे संडे. मंडे टू फ्रायडे आमचे जॉब असतो. सॅटर्डे संडे आम्ही खूप जास्त फिरतो. आम्ही मंडे टू फ्रायडे पण आम्ही फिरतो रात्रीचे. कुठे ना कुठेतरी आम्ही खादड्याला जातोच दररोज, त्याचा विषय नाही. बट तुम्हाला जास्त मला वाटतं फूड ब्लॉग्स जास्त दिसेल चॅनलवर आता. आणि इकडे तिकडे फिरायला जाऊ, थोडंसं एक्सप्लोर करू, ते थोडं तुम्हाला चांगलं दिसेल. त्यात थोडं चांगलं एक्सप्लोर करेल आणि नीटप्रमाणे सांगेल काय काय असतं काय काय नाही. सो आता आम्ही थांबलो आहे बर्गर किंग नाही, सॉरी जम्बो किंगमध्ये. तिकडनं एक बर्गर वगैरे घेऊ, कारण सकाळपासून काय खाल्लं नाही आहे. इकडे आता खाऊ वगैरे, आणि मग तिकडनं सीधा आपण चाललो आहे CSTला, छत्रपती शिवाजी महाराज म्युझियम बघायला. खूप वेळा गेलो आहे मी तिकडे, खूप चांगलं वाटतं मला तिकडे गेल्यावर. तुम्हाला पण मी दाखवेल ह्यावेळी त्यांनी काय काय नवीन ठेवलेलं आहे, कारण ते दरवर्षी काय ना काय नवीन ठेवतात तिकडे. तर ह्या वर्षी पण काय तरी ठेवता येत ना, आपण ते बघूया ह्यावेळी. तर चला जाऊया पहिला. चला आपण निघतो आता काम टायमाचं. जर तुम्ही कधी गेला असाल छत्रपती म्युझियमला, तर तिकडे 150 रुपीज फीज आहे, एंट्री फीज. वसूल आहे पूर्ण 150. मजा येते. जर तुम्ही एक इतिहासप्रेमी असाल तर तुम्हाला आवडेल खूप जास्त ती जागा. तशी आहे ती जागा, आणि तशी वेल मेंटेन. जर म्युझियमला जर तुम्ही आलात तर तुम्हाला आहे ना पार्किंग इथे भेटेल कालाघोडामध्ये. 2 व्हीलरची पण पार्किंग आहे आणि 4 व्हीलरची पण पार्किंग आहे. 100 रुपये तास अशी पार्किंग आहे. पण इथं सेक्युर राहते गाडी. आम्ही दरवेळी येतात, आम्ही इथेच लावतो. आणि इकडनं म्युझियम एक हार्डली 5 मिनिटाच्या वॉकवर. आता रोडच्या मध्ये नाही, म्युझियमच्या आधी जहांगीर आर्ट गॅलरी पण लागते. तिकडे पण जावं कधीतरी. मस्त गॅलरीचे हे असतात, सॉरी पेंटिंग असतात मस्त मस्त. जहांगीर आर्ट गॅलरीच्या बाहेर पण अशा आर्ट असतात. तर हे आम्हाला एंट्री भेटले आता आतमध्ये. 500 रुपीज, 150 तिकीट आहे, प्लस 200 गोप्रोचे घेतले तुम्ही. एंट्री केल्यास मग बघाल तुम्ही. गौतम बुद्धांची मूर्ती आहे मस्त. आणि तिथून म्युझियम आहे. चला आज जाऊया. आम्ही तर तिकडे 3 का 4 वेळा आलेलो आहे. बट आम्ही कधी कॅमेरा घेऊन नाही आलो. आम्ही आलो तर मोबाईल फोटोग्राफी आम्ही केलेलं आहे. मोबाईल फोटोग्राफी फ्री आहे. आणि जर कॅमेरा घेऊन आला तर 200 रुपये पास आहे. आणि ते लोक असा पास देतात, कॅमेरा पास असं. तर जर हा तुमच्याकडे असेल तर तुम्हाला ते अडवणार नाही, कुठे कोण काय बोलणार नाही. तुम्ही व्हिडिओ काढू शकता, फोटो काढू शकता. तुमच्याकडे गोप्रो असू दे किंवा कॅमेरा असू दे. सो ते लक्षात ठेवा की पास इम्पॉर्टंट आहे. आता जाऊया आतमध्ये.
अमरावतीमध्ये भेटलेलं आहे हा स्तूपा गौतम बुद्धांच्या वेळी काळातला 100 to 199 CE मध्ये. तर अजून बघा अजून खूप काही अशा गोष्टी आहेत आपल्या प्राचीन काळी. सर्व जुनं आहे, हे सर्व कन्स्ट्रक्शन जुनं आहे, खूप जुनं आहे. त्यांनी आता म्युझियम हे सर्व ब्रिटिश काळात बनवलेलं आहे. त्यानंतर याला म्युझियम बनवलेलं आहे. म्हणजे विचार करा त्या ब्रिटिश लोकांनी पण किती भारी बनवलेलं आहे. जर तुम्ही वर बघाल तर अजून मेंटेन केलेलं आहे. होण्याची फीज एवढी आहे. आणि इथं मागे ना वेगळं काहीतरी होतं, समथिंग स्पेन का इटलीवरनं काहीतरी आणलेलं त्यांनी. माझ्याकडे फोटो मी टाकेल, पण आता त्यांनी नटराज ठेवलं. त्यामुळे वाटतं नटराज पण त्यांना कुठेतरी भेटलेलं आहे. बघूया ते कुठलं आहे ते बघूया पुढे जाऊन. पुन्हा ब्रॉन्झची मूर्ती आहे ती साऊथ इंडियनमध्ये भेटलेली आहे. साऊथ इंडियन 18th century CE मधली व्हिडिओ हे मूर्ती आहे. काय भेटतं आपल्या इंडियामध्ये काय काय भेटलं आहे ना आत्तापर्यंत खूप मोठ्या मोठ्या गोष्टी त्या सर्व या म्युझियममध्ये. कधीतरी एकदा या म्युझियमला, तुम्हाला आवडेल. जर तुम्ही हिस्ट्रीसाठी तुम्हाला प्रेम असेल तर तुम्ही या कधी पण. तर तिकडे दुसरे आपलं सर्व इंडियन आर्किओलॉजिस्ट आहेत ना, त्यांनी हे सर्व शोधून काढलेलं आहे इंडियन. Eso es lo que hay en las piedras. इकडचं तुम्हाला मेन तर सांगायचं राहिलं, इकडे ना एक मम्मीसुद्धा आहे आणि अकबरचं हे पण आहे, ढालसुद्धा आहे. अकबरची ढाल आहे, अकबरचा तलवार पण सुद्धा आहे. इकडे मम्मी एक आकर्षण आहे पहिल्यापासून, म्हणजे पहिल्यापासून मम्मी इकडे आहेत. म्हणजे असे पूर्ण एक मम्मी असे ठेवलेले त्या लोकांनी, ते पण दाखवेल तुम्हाला, मस्त वाटतं तिथे. आणि अक्षरशः अकबरची जी ओरिजिनल ढाल होती, मग त्याच्यावरचं सोनं नाही आहे, सोनं आता ते ब्रिटिश लोक घेऊन गेले. बट म्हणजे त्याचं क्रेविंग्ज वगैरे आहे त्या ढालवरचं, शिल्डवरचं, ते तसंच जाईल. तर तुम्हाला दाखवतो तिकडे. चला इकडे जाऊया. सो आपण आहे ना आता इंडियन स्कल्पचर यावाला सेक्शनमध्ये घुसतो. तिकडे ना जैन, गौतम बुद्ध आणि खूप सारे असे देवाविवांचे पण हे आहे, जे जुने क्रेव केलेले होते स्टोन्सवर, ते वाले पूर्ण इकडे मूर्त्या आहेत. ते पण तुम्हाला दाखवतो. ते पण मस्त आहेत, एकदम सुंदर आहेत. बघूया, चला एक एक दाखवतो मी. वरुणा, नंदी आहे 6th century CE मधली नंदी आहे. विचार करा किती जुनी आहे.
ब्रह्मदेवाची मूर्ती आहे जे त्यांना आहे ना एलिफंटामध्ये भेटलेली क्रिएट करताना त्यांनी इकडे सांगितलं होतं एलिफंट महाराष्ट्र मिड 6th सेंचुरी CE मूर्ती आहे. हे विष्णूजींची मूर्ती आहे 11th सेंचुरी CE भेटलेली आहे. ही तेव्हाची ही मूर्ती आहे क्रिएट केलेली ते त्यांना आता भेटलेली आणि बाजूलाच लक्ष्मी नरसिंह 13th सेंचुरी आणि खूप जुनी मूर्ती आहे गणपतींची मूर्ती आहे 7th सेंचुरीमध्ये कार्व केलेले आहे शहरामध्ये गुजरात इकडे भेटलेले आहे 7th सेंचुरीमध्ये जसं मी इकडे गेला अजून सेम मूर्त्या खूप साऱ्या मूर्त्या अशा ब्रह्मदेवाची मूर्ती कर्नाटकमध्ये भेटलेली अजून एक सेक्शन आहे त्या साईडला तिकडे जर गेलो ना ते अजून भारी आहे तिकडे तर गौतम बुद्धांचं आहे सर्व खूप जुने मूर्ती आहेत गौतम बुद्धांच्या त्या साईडला जाऊया आता कारण इकडचं एक्सप्लोअर केलेलं आपण सो आता त्या साईडला जाऊया आणि त्या साईडला मी तुम्हाला दाखवू अजून काय काय विष्णूजींची मूर्ती आहे 7th सेंचुरीमध्ये कर्नाटकमध्येच भेटलेली आहे चला ह्या सेक्शनमध्ये जाऊ फुल लेयर में पुश करते गौतम बुद्धांची मूर्ती पण गौतम बुद्धांची मूर्ती 5th सेंचुरी छोटे बोधिसत्व आणि बोधिसत्वांची मूर्ती सो ह्या ज्या गोष्टी आहेत त्या इथे लिहिलेल्या आहेत पवित्र गोष्टी आहेत तेव्हाच्या गौतम बुद्धांच्या आणि बुद्धपद आहे पाकिस्तानमध्ये भेटलं होतं हा मॅप आहे पहिल्याचा इथे पहिला बुद्धिस्ट सिटीज होते म्हणजे रेड डॉटवाले ते सर्व बुद्धिस्ट सिटीज होते महाराष्ट्रामध्ये नालासोपारा कनेरी मुंबई कारले बाजा सुधा नाशिक हे सर्व आहेत ना गौतम बुद्धांच्या सिटीज होते म्हणजे गौतम बुद्धांनी व्हिजिट केलेल्या सिटीज आहेत त्या सर्व नंतर त्यांचे फॉलोईंग्स पण तिथे झालेले अख्ख्या म्युझियममध्ये आहे ना एक मूर्ती मला खूप जास्त आवडते गौतम बुद्धांचीच आहे 1st to 3rd सेंचुरी AD मधली मूर्ती आहे बनवलेली तुम्हाला दाखवतो एक नंबर मूर्ती मस्त वाटते जर तुम्ही समोरून बघाल ना तर तुम्हाला खूप जास्त प्रसन्न वाटेल ती मूर्ती बघून मस्त वाटेल मूर्ती दाखवतो का आता आहे ना हे झालेलं आहे खालचे स्कल्पचर इंडियन स्कल्पचर झालेलं आहे आपण आता वर जाऊया वर आहे ना मम्मी दाखवतो तुम्हाला आणि अकबरची शील्ड दाखवतो ती मेन आहे ती मोस्ट ऑफ पब्लिक आहे ना फक्त ती मम्मी बघायला येतात ती मम्मी बघायला जाऊया चला पूर्ण मूर्ती आहे ना महादेवांची आहे मोठी लिहिलेलं आहे महादेव
आणि परेलमध्ये भेटलेली आहे, मुंबईमध्येच भेटलेली मूर्ती एवढी मोठी. तर आपण सध्या इंडियन मिनिएचर पेंटिंगमध्ये, इथे पेंटिंग पण मस्त असतात, खूप जुने पेंटिंग आहे. इथे थांब, जवळ ये जरा, इथे ये असं. हां थांब थांब. ये सब गौतम बुद्ध की मूर्ति है सब. हे काहीतरी नवीन बनवलेलं आहे इकडे, काहीतरी नवीन बनवलेलं. विरार फास्ट. तिथे लिहिलेलं आहे विरार फास्ट बाय काय नेमकं कोणतर पॉज करून वाचा. अच्छा ही ट्रेन आहे ब्रो, ट्रेनमध्ये माणसं लटकतात ते वाला. अच्छा नाईस. हे काय आहे? अरे हे मच्छी वगैरे लावलं ते. अच्छा हे नवीन सेक्शन, आता हा नवीन सेक्शन ओपन केला आहे सगळ्या लोकांनी. मच्छीवार फिशरमॅन लोकांचं वाटतं ते बोंबील सुकट टाकले, सुके बोंबील खायला. सो आता हा वाला सेक्शन आहे ना मुंबई कल्चर, तो वाला आहे पूर्ण, त्यामुळे दाखवलं त्या लोकांनी खूप साऱ्या गोष्टी. नाट्यवाला दाखवलं, त्यानंतर देवाला दाखवलं. त्यांना आम्ही ना लहानपणी गाबोगोबोवाला बोलायचो आणि आम्ही घाबरायचो. ते यायचे ना तर आम्ही बेडखाली जाऊन लपायचो एकदम लहानपणी. त्यांना गाबोगोबोवाले बोलतात, आता त्यांना काय बोलतात नेमकं नाही माहिती खरं म्हणजे. इकडे चाकूला धार करून देणार त्यांचा इन्स्ट्रुमेंट आहे. कोली आपल्या कोली त्या त्यांचे लायसन्स नंबर, त्यांचे प्लेट. आणि मुंबईची आणबाण आणि शान मुंबई डब्यावाली, हा त्यांचा एक डब्बा. त्याच्यावर ना हा नंबर लिहिलेला असतो, त्यांचे कोड्स असतात कुठे जाणार कुठे नाही वगैरे. आणि हे झेरॉक्सवाली लाईन. माझे तिकीट अजून पण येतात. हे मी आता खूप दिवसानंतर बघतो हे BSTचे तिकीट. हे पहिला जुने असे यायचे, आता पण मला असे येतात, पण आम्ही आता ट्रॅव्हल करत नाही BST. आणि हे सगळे बॅचेस आहेत ते खूप जुनं आहे, खूप जुनं, खूप दिवसानंतर बघायला भेटलं. ही डबल डेकर आहे, पहिल्याची डबल डेकर, खूप दिवसानंतर बघतो. हा वाला सेक्शन आहे ना खूप चांगला बनवला आहे त्या लोकांनी ह्यावेळी, तर चांगलं वाटतं. कारण ना हे वाले जे तिकीट्स आहेत ना हे आम्ही आता लहानपणी आम्ही ट्रॅव्हल करतो BST तेव्हा बघायचो. आता आम्ही बघत नाही, आम्ही जातच नाही मोस्टली BSTने, म्हणून खूप चांगलं वाटलं आहे बघून. कसं जुनं एक बेल बनवतो नाही ना, हां कांदा का हे मस्त बनवलं आहे लोकांनी. बेलपुरी सेंटर मस्त वाटतं, चौपाटीची आठवण. चाट मुंबईत मला स्टोव होतं, स्टोव माहीत असेल खूप जणांना. पहिल्या ह्यावर जेवण बनवायचं, घासलेट टाकायचं यामध्ये, पंप मारत बसायचा, पंप मारत बसायचं, एकानं लूज करायचं आणि आग लावायची. त्यावेळी हे घासलेट पेटायचं. हे लय मेहनत आहे.
वाटण. आता तर मिक्सर आहे सर्वांकडे, तो पहिला आता आमच्या घरातून आहे, त्याच्यावर आम्ही वाटतो. म्हणजे नॉनव्हेज बनवायचं असेल ना तर आम्ही जर वाटण. मला काय होतं मला माहिती नाही, कारण हे म्हणजे बहीण लहानपणी या पोरी खेळायच्या. छल्लस आय थिंक सो बोला याला, छल्लस. त्या गेमला ते छल्लस टाकायचं, असं चालत राहणार, जो मध्ये तुझा पोचेल पहिला तो विनर, असं होतं पहिला. आजचे लोक गप्पा मारतात चाळीमध्ये, त्यांचा बेस्ट टाईम. सो आता आपण आलो आहे मनी गॅलरीमध्ये. इकडे सेंचुरीजमधल्या जेवढ्या एवढ्या मनी होत्या त्या सर्व ठेवलेल्या आहेत कॉईन्समध्ये. तर कशाचे कॉईन्स होते, कुठल्या टाईपचे कॉईन्स होते, सिल्वर, कॉपर, गोल्ड, हे सर्व कॉईन्स ठेवलेले. इकडे ना आपला महाराजांचा पण कॉईन आहे, ते पण दाखवून तुम्हाला, शिवाजी महाराजांचा पण, त्यांच्या काळातला कॉईन, ते पाहिजे आपण. हे पण कॉईन डिझाईन्स आहेत पहिल्याचे. इंडियाचा जुना 10 रुपयाचा कॉईन आहे, त्यांचा नवीन 10 रुपयाचा कॉईन, नवीन 20 रुपयाचा. सर नवीन आहेत मला वाटतं कॉईन. अच्छा, हे फक्त हे बनवलेले आहेत, हे फक्त असे ते हे आत्ताचेच आहे ते सगळे 100 रुपीज वगैरे कॉईन्स, सगळे आत्ताचेच आहेत. आत्ताचे नाही आहेत, आत्ताचे कॉईन, हे वाले कॉईन आत्ताचे आहेत, 100 रुपीज वगैरे असं. फायनली आहे ना शिवाजी महाराजांच्या काळातला कॉईन भेटलेला आहे. त्याला नाव आहे ना त्या लोकांनी शिवराय असं दिलेलं ना. आता ती कॉईन तुम्हाला दाखवतो का. हे वाले 2 कॉईन आहेत, झूम करून. जुन्या काळातले 1 रुपया, कसं होते 10 रुपीजचा नोट वगैरे हे सर्व इथं दाखवलेलं आहे. 15 रुपये, ते काय 500 रुपये, 500 रुपये एवढे आहे, अर्धा फूट. 10 रुपयाचं नोट, पहिला 10 रुपयाची नोट ओरिजिनलमध्ये पाहिजे. मम्मीचा अपडेट असा आहे की मम्मीचा नवीन सेक्शन बनवलेला आहे त्यांनी, तर ते आता 15-20 मिनटात ओपन करणार आहे नवीन. आजच त्याचा ओपनिंग आहे, तर त्यानंतर आपण तिकडे जाऊ मम्मी सेक्शनमध्ये. सर्व ऑर्नामेंट्स आहेत, राजा महाराजा पहिला घालायचे ऑर्नामेंट्स आहेत. आणि कुठल्या तरी आय थिंक कुठल्या तरी ज्वेलरी शॉपनी पण दिले. आणि लोक बोलतात कोहिनूर हिरा हा इंग्लंडमध्ये, कोहिनूर हिरा इंग्लंडमध्ये नाही, इकडे जाय म्युझियममध्ये तुम्हाला दाखवतो. चालू हा बघा, कोहिनूर हिरा चमकतोय ना. सर्व आहेत आपल्याकडे. मेन आकर्षण हा कोहिनूर. हा रेप्लिका आहे, कोहिनूर हिराचा हा रेप्लिका आहे की हा कोहिनूर हिरा असा दिसत होता. म्हणजे असं दिसत असेल, त्याला अजून काफ केलेलं आहे त्या लोकांनी. बट
सो आता मम्मी सेक्शन आहे ना ओपन झालेलं आहे, तर मम्मी सेक्शनमध्ये बघूयात ही मम्मी. आता हा वाला पूर्ण मम्मीचा सेक्शन बनवला आहे नवीन वाला, पूर्ण मम्मीचा सेक्शन. त्यामध्ये हरपन सिव्हिलायझेशनचं पण ठेवलेलं द्यायला होतं आणि थोड्या गोष्टी ठेवलेल्या आहेत. मम्मी ही एकच अट्रॅक्शन आहे पूर्ण ह्याच्यासाठी. पहिला अट्रॅक्शन होते एकच की मम्मी आणि अकबरचं शेल्ड आहे. अकबरचे शेल्ड नाही आहे माझ्याकडे. मी फोटो टाकेल आणि आता फक्त मम्मीच ठेवलेले आहेत. आणि मम्मी पहिला खूप फेमस आहे इकडे, त्यासाठी तर या एकदा बघा. आता तर फुल सेक्शन बनवलेलं आहे. माझं म्हणणं आहे की तुम्ही म्हणजे मुंबईला जेवढे जण राहतात किंवा मुंबईला फिरायला येतात तर गेट ऑफ इंडियाला तर जावाच, पण इकडे पण एकदा या म्युझियममध्ये. 150 रुपीज तिकीट आहे. जर कॅमेरा वापरत असाल तर 200 रुपीज आहे. ट्रायपॉड अलाउड नाही आहे पहिल्यापासून. आणि खरंच खूप चांगलं म्युझियम म्हणजे तुम्हाला खूप सारे इतिहासवाल्या गोष्टी कळतील, खूप साऱ्या गोष्टी समजतील तुम्हाला इकडे काय काय. तिथे लिहिलेल्या पण गोष्टी आहेत, तुम्ही वाचलात म्हणजे तिकडे वाचाल जाऊन तर ते तुम्हाला पण कळतील की बाबा ह्या गोष्टी पण आपल्या इंडियामध्ये झालेल्या आहेत. खास करके त्यासाठी आहे की आपला इंडिया किती म्हणजे काय बोलतात, इंडियामध्ये काय काय गोष्टी भेटलेल्या आहेत, खूप काही गोष्टी आहेत अजून पण आहेत जे आपण अजून शोधलेल्या नाही आहेत. तर त्यासाठी माझं म्हणणं आहे की इकडे या आणि खूप मजा येते. छोट्या पोरांना घेऊन या तरी चालेल, त्यांना पण मजा येईल. तुम्ही आलात ॲज अ म्हणजे बोलतात ना म्हातारे लोक आले तरी चालतील, त्यांना पण मजा येईल इकडे. कारण मला स्वतःला मजा येते. मी इकडे मला वाटतं नाही म्हटलं तरी 6-7 वेळा येऊन गेलेलो आहे. दरवर्षी जातो. दरवर्षी यांचं काय ना काय चेंजेस असतात, तर दरवर्षी चेंजेसमध्ये काय ना काय नवीन टाकतात हे लोक. त्यासाठी तुम्ही येत जावा इकडे. आणि आता